नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आताची सर्वात मोठी बातमी देवलापारवरून येत आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येणाऱ्या पवनी बफर वनपरिक्षेत्र हद्दीतील व गट ग्रामपंचायत डोंगरताल अंतर्गत येणाऱ्या कडबीखेडा गावातील शेत शिवारात एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडलेली आहे। ही घटना दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे। कडबीखेडा येथील रहिवासी नामे सुरुजू जुटे इनाते वय वर्ष 65 हे शेत शिवारात जनावरे चारत असताना अचानक वाघानं त्यांच्यावर हल्ला केलाय व गणेश छोटू नैताम यांच्या शेतात नेऊन ठार केलाय। घटनेची माहिती तात्काळ वन विभाग कार्यालय पवनी येथे देण्यात आली आहे। वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली व मृतकाचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनकरिता ग्रामीण रुग्णालय देवलापर येथे पाठवण्यात आले आहे। घटनेचा अधिक तपास वन विभागाची टीम करीत आहे। पवनी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती मागवली असता त्यांच्याकडून फोन कापण्यात आलाय। तसेच गावातील त्रस्त नागरिकांनी वाघ असलेल्या भागाला आग लावल्याची देखील प्राथमिक माहिती येत आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, देवलापार, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।